किती जड आहे? किती जड आहे? हलका आहे. नमस्कार, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय. आणि पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आपण आता बाप्पा घ्यायला आलेलो आहेत, कारण उद्यापासून गणेशोत्सव साजरा होणार आहे. सो आपला बाप्पा आलेला आहे. आणि आज यावर्षी आम्ही प्रथमच एवढ्या लांबून बाप्पा नेतो आहे, कारण आम्ही विक्रोळीवरनं ग्रँड रोडला घ्यायला आलेलो आहे. सो आपला बाप्पा जो आहे हा अथर्वच्या मित्राच्या पप्पाच्या कारखान्यात बनवलेला आहे. अथर्वच्या मित्राचे पप्पा आहेत हे सिद्धिविनायक मंदिर आणि महालक्ष्मी मंदिराचं रंगकाम करतात. आणि त्याचबरोबर त्या दोन्ही देवांच्या आखण्या ज्या आहेत या हे अथर्वच्या मित्राचे पप्पा करतात, म्हणजे पियुषचे पप्पा करतात. सो आणि यांच्या कारखान्यात एक वैशिष्ट्य असं की यांच्या कारखान्यात पेपरच्या मूर्त्या बनवल्यात यावर्षी बऱ्याचशा, आणि बाहेरगावीही गेलेल्या आहेत त्यांच्या मूर्त्या. सो वेगळ्या राज्यात आणि परदेशी पण गेलेल्या आहेत. सो या पेपरच्या मूर्त्या हँडल करायला इझी आणि लगेच विरघळणाऱ्या वगैरे आणि इको फ्रेंडली वगैरे सगळ्या आहेत. सो छान अशा मूर्त्या. आणि हे बघा, इथे सिद्धिविनायक बाप्पाची प्रतिकृती आपल्याला बघायला मिळेल. सो असे सिद्धिविनायक बाप्पाचे हा पण एक पेपरचाच आहे. सो मस्त छान असा हलका लाईट वेट आणि व्यवस्थितप्रमाणे हँडल करता येणारा असा गणपती. आणि आपला अनय रेडी झालेला आहे गांधी टोपी वगैरे घालून. सो आता मी पूजाची तयारी करतो आणि नंतर आपले अण्णा जे आहेत, आमचे काका जे आहेत, ते पूजा करून घेतील. अण्णा पूजा करून घेतात आणि पूजा झाली की आपण आपल्या बाप्पाला आपल्या घरी घेऊन जाणार आहोत विक्रोळीला. तर खूप छान अशी मूर्ती आहे, आखणी खूप सुंदर आहे. आणि शाडूच्या मातीची मूर्ती आपली दरवर्षी आपली शाडूच्या मातीची मूर्ती असते, कारण आपल्याला आम्ही POPची मूर्ती कधीच घेत नाही. तो शाडूच्या मातीची मूर्ती आपण घेऊन चाललेलो आहोत. आणि जो अथर्व दादा आपला तो मूर्ती उचलणार आहे. आणि ही मूर्ती घेऊन आपण आता निघूया, आपल्या विक्रोळीला जाऊया. आणि आजचा दिवस ही मूर्ती अभिषेककडे म्हणजेच काकींकडे राहणार आहे. आणि उद्या आपण सकाळी ही घरी घेऊन जाणार आहोत. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मोरया. सो आता आम्ही निघालो आहोत इथून. आणि थोडंसं भीती वाटते, कारण एवढ्या लांबून शाडूच्या मातीची मूर्ती गाडीने घरी घेऊन जायची म्हणजे. गणपती बाप्पा तर आपली ही काल आणलेली आपण गणपती बाप्पाची मूर्ती आज आपण आता घरी घेऊन जायला आलेलो आहोत काकींकडे. आणि आता आपण घरी घेऊन जाणार आहोत. सो चला आपण बाप्पाला आपल्या घरी नेऊया. गणपती बाप्पा मोरया 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 जय मोरया जय गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया बाप्पा बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया मोरया. तर आपला बाप्पा घरी आलेला आहे. आणि आमच्याकडे एक प्रथा आहे की घरी आल्यावरती जे गणपती बाप्पाला घेऊन येतात त्यांचे पाय धुतले जातात आणि मग आरती करून वगैरे बाप्पाचं घरात आगमन केलं जातं. तर आता आपला गणपती बाप्पा आलेला आहे आणि गणपती बाप्पाचं आपल्याकडे 6 दिवस पाहुणचार होणार आहे. हा पाहुणचार आपण खूप छान प्रकारे पाहुणचार करूया. तर
आपण यापुढे बघणार आहोत की आपल्या गणपती बाप्पाचं जे गणेशोत्सव आहे, हा यावर्षीचा गणेशोत्सव आहे, हा आपल्या घरी कसा होतो हे आपण या पुढच्या येत्या ब्लॉगमध्ये काही ब्लॉगमध्ये बघणार आहोत. सो आज आपण बाप्पाला आपल्या घरी आणलेलं आहे. खूप आनंदाचं वातावरण आहे आणि सगळेच जण खुश असतात या दरम्यान आणि आम्ही सर्व एकत्र कुटुंब येऊन आम्ही हा गणेशोत्सव साजरा करतो. खूप धमाल मस्ती असते. पिकू पुढे. या नाही या इकडे या तोपर्यंत होईल. जय थोडा मागे होऊन का तुम्ही केले ना. फायनली आपल्या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि आता गणपती बाप्पाला आपण आसनस्थ करूया, त्याच्या मकरामध्ये बसूया. सो आता थोड्याच वेळात गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. ही प्राणप्रतिष्ठापना जी आहे ती यूट्यूब लाईव्ह आहे आपली आणि ती आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल. तर सर्वांनी आवर्जून बघावी ही विनंती आहे आणि आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवूया. आजचा ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटून नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी बोला गणपती बाप्पा मोरया.